पुरीला बोलवा, मुहूर्त टळतोय. थांबा, बोलली होती मी. गावली का पोरगी? नाही. अरे देवा, अरे काय तुमचा इथं गोंधळ चाललाय? गुरुजी तिकडे कोकालतोय, पोरगीला आणा, पोरगीला आणा. तुम्ही खोटरडा आहे ना हे माहित होतं, पण असं खून बिन करायला असं वाटलं नव्हतं. डॉक्टर आहे मी. गावातले लोक देव माणूस म्हणतात मला. कुठे लपवली तिची बॉडी? हाय, सुरक्षित आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला तोंड उघडायला लावणार नाही ना, तोपर्यंत कोणाला बी कळणार नाही रेश्मा वहिनींची डेड बॉडी कुठं आहे ती. किती पैसे पाहिजे तुला? पैसे तर मी घेणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागल. माझं लगीन मोडायचं. गुरुजी करा सुरुवात. गेला मुहूर्त निघून आता. गुरुजी वाईस दक्षिणा ज्यादा घ्या, पण लावून टाका लगीन. थांबा गुरुजी, जोपर्यंत डॉक्टर येत नाही ना तोपर्यंत लग्नाला सुरुवात होणार नाही. काय चाललंय तुमचं सकाळपासून? हा, एकतर पोरगी मांडवत यायला 10 तास, मगाशी म्हातारी म्हणत होती लगीन मोडायचंय, आणि आता ह्या पोरीचं काय, तर हिला डॉक्टर पाहिजे. सकाळपासून नुसत्या खुरापती चालल्या ते तुमच्या. आता कशाला डॉक्टर पाहिजे हिला? तिचा जीव आहे त्यांच्यावर. नुसतं जीवच आहे ना? नाही, आजकालच्या पोरींचं काही सांगता येत नाही. मी डॉक्टर्सनी बोलून आणतो. लगा बाबूदादाच एकदम वेगळंच आहे बघ. साखरपुड्याचा कार्यक्रम सांगून डायरेक्ट लग्न, आणि आपल्याला माहित बी नाही. अरे त्याचं काय आहे, म्हणजे बत्तशावर कुस्ती सांगायचे आणि डायरेक्ट महाराष्ट्र केसरीला उभं करायचं. पण डॉक्टर घरी होतं, मग गेलो कुठं? लगा अर्धा तास झालं वाट बघतोय. अजून वाट बघितलीस तर काय म्हातारा होणार आहेस रे तू. तुला ना काम ना दाम. ते डॉक्टर आहेत, डॉक्टर. त्यांना 1000 काम आहेत, त्यांना यायला जरा उशीर होणारच. तसं नाही, पाहुणे थांबले ती ना म्हणून. अरे मग थांबू दे की, त्यांनी फक्त डॉक्टरांना काय बोलावंच. अख्ख्या वराडाला गावात ना बाहेर जाऊन देणार नाही मी एका बुकीतच. डिंपे, ए डिंपे, असं नाही करू शकत तू. मला म्हणली साखरपुडा मोडणार आहेस आणि लगीन करतेस वय ग. मैंने सोचा था तुम खपाओ, लेकिन तुम बेवफाओ. हमने दिल दिया अपना समझ के, तुमने दिल तोड़ दिया खिलौना समझ के. ह्याचं काय मध्ये, ह्याचं कसं झालंय माहितीये का, कुस्ती एकाची ठरली आणि लंगोट घालून दुसराच आखाड्यात उभा आहे. ए क्रिश, हो बाहेर. माझे बापू, माझा बापू, जिंदगीला काहीच अर्थ नाही. सगळं संपलंय. माझं डिंपीचं लगीन आहे, पण मी लगीन होऊन देणार नाही. म्हणजे तू लगीन मोडणार आहेस? वय मोडणार आहे मी लगीन. म्हणजे तू लगीन मोडणार आहेस? हा, तुला मोडून देईल तर ना. तुला आहे का नाही, आता एका बुकीत चिंबिवणार म्हणजे चिंबिवणारच आहे. थांब. काय डॉक्टर आले. डॉक्टर, डॉक्टर, हो डॉक्टर. येडाय का तू? मेला असताना. चल जा निघ. थांबतो, पडशील तू. चल चल लवकर, चल लवकर, चल. आता इथनं सरळ जा, नाही पडणार. जा.
आले आले डॉक्टर आले. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. एवढा जीव आहे तर लग्नात येळावर यायचं कळत नाही तुम्हाला. असाल मोठा डॉक्टर, पण पाहुण्यांचा वाईस तरी मान ठेवा की. काय ग डिंपल, लोक कोणी सांगितलं होतं माझ्यासाठी थांबायला? मला मान्य आहे माझ्याशिवाय तुला करमत नाही, तुझा जीव आहे माझ्यावर. आता उद्या लग्न झाल्यानंतर काय करणार आहेस तू? सॉरी बरं का, माझ्यामुळे खरंच मी पाया पडतो हवं तर तुमच्या. अहो डॉक्टर, हे काय करताय? अहो पाहुणेत ते आपले, त्यांना माझ्यामुळे त्रास झालाय. हवं तर मी तुमच्याही पाया पडतो. अहो नको, प्लीज नको. डिंपलला जर का त्रास झाला ना तर सोडणार नाही मी तुला. तुमचे नाटकं झाले असतील तर आता लग्नाला करायची का सुरुवात? नाटक? तुमचं काय म्हणणं, मी सगळे नाटक करतोय? अहो मी तुमची माफी मागतो तर तुमचं, अहो तुमचा मुलगा आता मला म्हणाला डिंपल पासून लांब राहा. तुमच्या मनात काहीतरी आहे. काय आई? हा डॉक्टरच म्हणाला डिंपलला त्रास नाही झाला पाहिजे. खोटं बोलतोय हा. मी कधी असं बोललो? मी बोललोच नाही. हा खोटं बोलतोय. बरं मी बोललो असेल, काय चुकीचं बोललो यात? आता मला ना ह्या पुरीचा आणि डॉक्टरचा काय भरोसाच वाटणं झालाय. हे बघा, तुम्हाला काय बोलायचं तुम्ही मला बोला, डिंपलला मध्ये आणू नका. तुम्हाला का सारखा पुळका येतो तिचा? आता तर मला काय कळानासच झालंय ह्यांचं काय चाललंय ते. कळेना म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? आमची डिंपल वाईट चालीची मुलगी आहे? कोण तो माझ्या नातीला वाईट चालीची म्हणती? तिच्या झिंजाच उपटते बघ. जी काही चाड आहे ना तर कळलंय मागाशीच. बुडाला जळतं जोंगाईच वाला पळताय अशी गत आहे तुझी. डॉक्टर, आमच्या घरात नाक खुपसाची गरज नाही. हे आमच्या घरातलं मॅटर आहे, आमचं आम्ही बघून घेतो. मला वाटतं लाला दादा तुम्ही लग्नासाठी पैसे घेतले असतील म्हणून काही बोलत नाही. अहो डिंपलचा तरी विचार करा जरा. ए बराच सारखा तिथाचा विचार दिसतोय रे. काय बोलला होता तुम्हाला? काय बोलला होता तू? काय दम दिला मला? मेडिकल हात माग, कॉलर सो डॉक्टरांची. पाहुणायस ना म्हणून सोडतोय, नाहीतर ना नाहीतर एका बुकटात. शांत हो बशा, ते पाहुणेत आपले, त्यांना करू दे काय करायचं ते. पण प्लीज तुम्ही लग्न नका मोडू, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही मारा मला, पण असं काय करू नका. मारा. नाही डॉक्टर, डॉक्टर काय करता हे? आमच्या डॉक्टरला हात लावलाच कसा? या देव माणसाला हात लावलाच कसा तुझ्या हातात? एवढ्या कॉलर सोड माझ्या पोराची. तुमची धरतो. अहो काय करताय तुम्ही हे? आता मुलीकडच्यांना मारलं, उद्या आमच्या मुलीला माराल तुम्ही. होय मारू. लगीन झाल्यावर काय करायचं ना ते आमचं आम्ही ठरवू. बाबू दादा काय ऐकतोय मी हे?
यासाठी आपण आपल्या डिंपलचं लग्न लावतोय का? ए बस झाला, बस झाले तुझी नाकी. तुझं त्या डिंपलचं लफड चालू आहे ना. म्हणून तुला त्रास होतोय. मंगलताई, काय वाटतं तर बोलायचं नाही माझ्या पोरीबद्दल आणि डॉक्टरांबद्दल. एक वावगा शब्द बी ऐकून घेणार नाही. आणि मी बी का बसणार नाही. तू माझ्या पोराला हातच कसा लावलास ग? हा? अगं, ए, काय करतेस सटवे? तुला आता उन्हाचं तान्नच दाखवतो. एका बुकीत आहे. हा म्हणजे हान 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 मार जोरात मार जोरात मार. थांबा, अरे थांबा जरा. काय तमाशा लावलाय सगळ्यांनी? गुरुजी लावा लगीन. गुरुजी कुठे गेल? आता मला माझ्या पोराचं लगीन करायचंच नाही. आम्हाला बी नाही करायचं. हा डॉक्टर मगाशी म्हणलं ना तीच खरं आहे. लग्न आधी एवढं करता, लगीन झाल्यावर जीव घ्याल माझ्या लेकीचा. बघायला आलो तेव्हा केवढी साधी माणसं वाटलेला, आणि आता ही असं निघालं असं वाटलं नव्हतं. ही काय नाही, ज्या घरात माझ्या लेकीला मान मिळणार नसेल ना, त्या घरात मला माझी लेकच द्यायची नाही. चला चालते माहित ना. आम्हाला बी नाही थांबायचं इथं. चल रे. हो चला. मंगले, अगं काय केलं तू हे? पुरीचं लग्न मोडलंस. आता कोण करील या पुरीशी लगीन? आता ठेव तिला अशीच कायमची घरात, बिन लग्नाची. बाबू, हे तुम्ही चांगलं नाही केलं. लय महागात पडेल तुम्हाला. सगळं तुझ्या म्हणण्यासारखं केलंय मी. तुझं लग्नही मोडलंय. डॉक्टर, ते तर तुम्ही मला आधीच प्रॉमिस केलं होतं. डिंपल बॉडी कुठं लपवलंय ते सांग. सांगितलं ना, एकदम सेफ मध्ये आहे. कोणाला बी घावणार नाही, अगदी रेश्मा वहिनीच्या नवऱ्याला सुद्धा. आणि इतनी घाई कशाला? सांगाल की तुम्हाला माझं मूड होईल तेव्हा. हॅलो. कारभारी बाप झालात तुम्ही. बाळाला बघायला या की. आज कुठेही जायचं नाही. हं, माझी शपथ आहे तुम्हाला. कोण आहे रे? अगं जिम्या आहे. काय खातेस? तू पेढा खातोय पेढ. पेढ खातेस वय? होय. इकडे ये. अगो, इथं भनीचं लगीन मोडलंय आणि तू पेढ खात बसलाय. तुला काय लाज वाटते का? आणि इकडे तो पुडा. हा ठीक आहे. टोन्या, मोकळा पुडा दिलास वय? हम बघतीच आता तुझ्याकडं. बाबू, तू फक्त ते डोकं धरून बस. दुसरं येत आहे काय तुला? एवढं चांगलं हातचं स्थळ घालवलंस तर काय, पाहुण्याच्या पुढे उभा राहायचं लायकीचं सोडलं नाही आम्हाला तुम्ही. आहे अगं, तू काय बोलणार आहेस का नाही? तुझ्या या लेकासाठी एवढं सगळं केलं आणि त्यांनी समजा मातीत घालवलं. माझ्या नवऱ्याने एवढं सोन्यासारखं स्थळ आणलं होतं.
बाद झालं तुझ्या नवऱ्याचं कौतिक. दमडीचा सौदा आणि येरझाऱ्याचा सौदा. असलं स्थळ आणलंय होबलाक. त्याला ना बोलायची अक्कल ना वागायची. ती नवऱ्याची आहे माझ्या मोहरच येऊ दे. नाही तिच्या दाताच्या घुगऱ्या केल्या तर बघत राहा. मामी ते पोराच्या ह्याला तर काय करायचंय हा? पोरग लाखात एक होत माझ्यासारखं. होय होय होय, बरं झालं मला दिसत नाही ती. नाही तर माझं डोळच फुटला आता तुला बघून. आलाय मोठा लाखात एक म्हण थापाड्या तोंडाचा. एक एक पात नवळ हात. अगं आहे काय बोलतीस तू हे? अगं जावय हाय ते तुझा. ह्यांनी घालवली ती घालवली, आता तू कशाला एवढी इज्जत घालवतीस आमची? हे समजा या मंगलीमुळं झालं. आता लय आनंद वाटत असेल ना आमची इज्जत गेल्यावर. अरे बाबू, आमची इज्जत जावी ना म्हणून तुझ्या पुरीच्या आयुष्याची खेळी तुझी बायको. काय बी बोलू नका अक्का. मला कळत नाही बाई माझ्या पोरीचं सुख कशात आहे. ती जड नाही झाली मला ती. आणि तुम्हाला 2 पैसे मिळतात ना म्हणून माझ्या पोरीच्या आयुष्याची माती करायला निघाला होता तुम्ही. आहे बघितलंस का तुझ्या सुनेचं तोंड कसं लाबा 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 हलतय ते. आणि बाबू तू शिला डोक्यावर बसून ठेवली आहेस. समजा यांचं करा ते करा आणि आम्हाला द्या दाळला. घाला आमच्या तोंडात शान. नाही नाही ते काय नाही आता. हा मी इथं राहणार नाही म्हणजे राहणारच नाही. आणि आहे तुला बी सांगून ठेवते मला अजिबात थांबू नकोस. मी कुठं थांबविलोय तुला? जा की तिकडे पळत. कुणी अडवलंय ग तुला? अडबी नगस. इथं आपल्या माणसात एवढा अपमान सहन करण्यापर्यंत मेलेलं परवडलं. जातेच मी आता. थांबा माझी पोशाखाची साडी दे. आहे अगं तुझ्यासाठी जीव तुटत होता म्हणून वाड्यावर येत होते. पण आता नाही. आता वाड्यात पाऊल बी टाकणार नाही मी सांगून ठेवते. जाते मी. चला जा जा. देणं ना घेणं फुकटचं येणं. डॉक्टर काय बी म्हणा, तुम्ही ना लय शातीर आहे. कसला भारी प्लॅन केलं होतं तुम्ही माझं लगीन मोडायचा. हा इतना आसान था, फिर ना क्यों बोल रहे थे? हा काय भारी भांडणं लावली डॉक्टर तुम्ही त्यांच्या. तो नाम्या त्यानं तो कसली मारली त्या पोराच्या बापाच्या गालात. त्यात आमची मम्मी ती तो डॅशिंग डॉनच निघाली. त्या पोरच्या सट्टकाने कान खाली लावली आणि ते येड अजून बी गाल चोळत बसला असेल. त्यात आमची म्हातारी दिसत तर काहीच नाही पण टाई मला लय भारी सटकवती. कोणाला कळलं बी नाही तुम्ही हे सगळं लगीन मोडायसाठी केलं होतं म्हणून. मला तर लय मज्जा आली. काय झालं? तुम्हाला नाही मज्जा आली का? ए बॉडी कुठे लपवली? सगळं तुझ्या म्हणण्यासारखं केलंय मी. तुझं लग्नही मोडले. डॉक्टर ते तर तुम्ही मला आधीच प्रॉमिस केलं होतं. डिम्पल बॉडी कुठे लपवली ते सांग. किती काळजी करता डॉक्टर तुम्ही. सांगितलं ना एकदम सेफ मध्ये आहे. कोणाला बी घावणार नाही. अगदी रेश्मा वहिनीच्या नवऱ्याला सुद्धा. आणि इतनी घाई कशाला? सांगाल की तुम्हाला माझं मूड होईल तेव्हा. काय रे? अगं दीदी तुला मम्मीने बोलावले का? मला काय माहित. मम्मी म्हणली काहीतरी काम आहे. विचार तूच. मी जातो. काहीतरी काम आहे म्हणली. ये लवकर जा. डॉक्टर आत येऊ मी.